राज्याची उपराजधानी सर्वसामान्यांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। नागपूरमध्ये भर वस्तीत एका महिला वकिलाचा पाठलाग करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजश्री टंडन या 45 वर्षाच्या महिलेची हत्या करण्यात आली। मारेकऱ्यानं भर रस्त्यात या महिला वकिलाचा पाठलाग केला। ज्यावेळी ही महिला आपला बचाव करण्यासाठी फोटो स्टुडिओमध्ये घुसली त्यावेळी त्यानं दुकानात घुसून तिची हत्या केली आहे। दरम्यान जुन्या वादातून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। पशुपती मंदिराजवळ तो बसला होता। त्याला मारती शिवीगाळी मारहाण केल्यामुळे तो रागात होता आणि त्याने त्या बाईचे पाठलाग केला। अगोदर रस्त्यावर एक दोन वार केला, नंतर तो स्टुडिओमध्ये गेली, तिचा पाठलाग करून तिला मारहाण केलं। आणि या घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। जगाला थरकाप आणणाऱ्या आणखी एका हत्याकांडाने नागपूर हादरलेला आहे। ज्या प्रकारे भर रस्त्यामध्ये पाठलाग करून एका महिला वकिलीची हत्या करण्यात आली, त्यामुळे निश्चितच नागपूरमध्ये सध्या नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काल साधारण 6:30 वाजताच्या सुमारासच राजश्री टंडन या महिला वकील इथनं बाजारपेठेमधनं सामान खरेदी केल्यानंतर इथनं पायी आपल्या घराकडे जात होत्या याच मार्गाने, तेव्हा एक अल्पवयीन आरोपी त्यांच्या पाठीमागे पाठलाग करता आला। त्याच्यावर धारदार शस्त्र होतं आणि त्या शस्त्राच्या त्यांच्यावर वार करणार त्या भीतीपोटी त्या इथनं अशा पुढे पळाल्या। त्याचा पाठलाग करत होता तो आरोपी आणि इथे जे पुढे मॉन्टेज फोटो स्टुडिओ आहे त्याच्या आतमध्ये त्या शिरल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी, पण त्यांचा तो बचाव अपयशी ठरला, कारण की आरोपीने त्या दुकानामध्ये जाऊन देखील त्यांचा पाठलाग केला आणि तिथे धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली। हा सर्व प्रकार रस्त्यावर घडत असताना नागपूरकरांच्या संवेदना संपल्या होत्या का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण की त्यांच्या मदतीला कोणीही धावलं नाही। शेवटी त्या या फोटो स्टुडिओमध्ये आतमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा आरोपी तिथे आला आणि आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे, त्यांची कसून चौकशी केली जात आहे। पण पोलिसांनी जी प्राथमिक माहिती दिली आहे की आरोपीच्या वडिलाला तडीपार करण्यामध्ये कुठेतरी या महिला वकिलींचा हात होता असा संशय त्या आरोपीला होता। त्याच भावनेतनं त्यांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जे महाराष्ट्र न्यूज, नागपूर।